नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक कोकाटे केशव विठ्ठलराव, स्वर्गीय पुष्पदेवी पाटील कला आणि विज्ञान महाविद्यालय रिसोड, जिल्हा वाशिम. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण शंकर पाटील यांची देशी उपाय नावाची जी BA द्वितीय वर्ष सत्र 3 करिता असणारी कथा आहे, त्या कथेचा विचार आपण या व्हिडिओमध्ये करूयात. शंकर पाटील हे ग्रामीण कथाकार आहेत. काही विनोदी कथा वगळल्या तर त्यांनी ग्रामीण जीवन आपल्या साहित्यामधून कथा कादंबरीमधून ते मांडलेलं आहे. इथे त्यांची देशी उपाय ही एक विनोदी कथा आहे. ही विनोदी कथा धिंड नावाचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामधून घेतलेली आहे. शंकर पाटलांच्या साहित्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला दिसतं की त्यांनी 1919 पासून साहित्य जे आहे ते लिखाणाला सुरुवात केली. त्यांच्या कथासंग्रहाची नावे एक आहे वळीव, नंतर भेटी गाठी, ताजमहालमध्ये सरपंच, चीड, ऊन, खुळ्याची चावडी हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. ही जी कथा आहे देशी उपाय नावाची, तर या देशी उपाय नावाच्या कथेमध्ये काय आहे की पती पत्नी आहेत, दोघंही खोटंच दुखणं सांगतायत आणि खोट्या दुखण्यावरती एक उपाय सुचवलेला आहे आणि त्या अनुषंगाने विनोद साधत साधत आलेली ही कथा आपण आता प्रत्यक्ष ही जी कथा आहे या कथेकडे आपण वळूयात. या कथेमध्ये जी पती आणि पत्नी आहेत त्यांच्यामधलं वागणं आपल्याला इथे दिसून येतं. आता बघा की बायकोचं जे दुखणं असतं त्या बायकोच्या दुखण्यानं हा कथेमधला रामा आहे. रामा टिपू गडे त्यांचं नाव आहे. रामा टिपूगडे हा रणजीस आलेला होता. रणजीस आलेला म्हणजे कंटाळलेला होता या सगळ्या या गोष्टीमुळं. त्यानं काय केलं, अनेक नामांकित वैद्य असतात ते वैद्य दाखवले, डॉक्टर असतात ते डॉक्टरही दाखवले आणि मी म्हणणारे जे डॉक्टर होते त्या डॉक्टरांना सुद्धा तिच्या दुखण्यानं हरवलं. एवढं जालिम तिचं ते दुखणं. नामवंत डॉक्टर, नामवंत वैद्यसुद्धा त्या दुखण्यापुढं हार मानत होते. असं कुणालाच तिचं निदान एक करता येत नव्हतं आणि नेमकं तिला काय होत होतं हेच कळत नव्हतं. ती जी बाई आहे ही बाई खायची, प्यायची, बोलायची, मस्तपैकी हिंडायची, 2 वेळचं पोटभर जेवायची आणि मध्येच तिला हा आजार उपटायचा. 4 दिवस बरे गेले की लगेचच 4 दिवस वाईट. एकदम चांगली फिरती बाई अशी आणि 4 दिवसांनी लगेच अंथरून पकडून बसायची. आता यावर काय इलाज करावा हे तर रामाला नेमकं कळच नाही. नावाजलेल्या वैद्यांना कळत नव्हतं, ते काय कळणार रामाला तरी. त्यांना अनेक वैद्य असतात ते पालती घातली तरीसुद्धा हे जे दुखणं आहे ते दुखणं काही थांबेना, हा रोग काही बाईचा बरा होईना. जवळपासच्या जे मोठमोठे शहरं असतील त्या शहरामधले डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांना सुद्धा दाखवलं, त्यांचे इलाज झाले, पण गुण यायचं कुठंच काही चिन्ह दिसून येईना. आणि हे पाहून मग आता हा त्या स्त्रीचा जो पती आहे रामा मात्र आता वैतागला आणि कंटाळासुद्धा. आता त्यानं ठरवलं की आता कुणाचं औषध द्यायचं नाही, असं त्यानं मनाशी आळा केला. मनाशी त्यानं पक्का ठाण निश्चय घेतला आणि मग तो तिच्याकडे लक्षच देईना. द्यायचं तेवढं दिलं, खूप काही झालं, पण आता मात्र तो मुद्दाम तसं करायला लागतोय. आणि याशिवाय तो करणार तरी काय दुसरा बिचारा. ज्यांनी जे नाव सांगितलं ते डॉक्टरकडे तो जात होता, तिथली औषधं आणत होता, हे सगळं करून झालं. मग आता काय, आता शेवटी एकच, जे नशिबात असेल ते भोगायचं असा विचार तो करतो आणि मग स्वस्थ राहतोय. त्यानं हातपाय टेकले, पण त्याची बायको मात्र अजून औषध घेऊन दमली नव्हती. तिच्या सासऱ्यानं पक्कळ पैसा करून ठेवला होता, तो कसा खर्चावा हाच तिला नाद. सासऱ्याची संपत्ती कोणत्या वाटेने तो जाईल फक्त एवढंच ती पाहायची. सासऱ्यानं कमावलेलं आहे ते आता कोणत्याही वाटेने काहून पण घालायचं. आता तिच्या डोक्यात एक नवंच खूळ उठलं होतं. तिचा आता जवळपासचे जे डॉक्टर दाखवून झाले, डॉक्टरांचा विश्वास तिचा उडला आणि मग जवळपासच्या डॉक्टरांचा विश्वास उडल्यानंतर आता कुणीतरी एखादा लांबचा डॉक्टर बघावा नामांकित आणि त्याकडे जाऊन गुण येतो का ते बघावं असं तिच्या मनानं घेतलेलं होतं. आता तिचं मन मोठी जी महानगरं आहेत ती म्हणजे पुणे आणि मुंबई इकडे धावायला लागलेलं. एक दिवस उठल्या ती सकाळी नवऱ्याला म्हणाली की
कुलकर्णी यांच्या ताई म्हणत होत्या की पुण्याला एकदा जाऊन तर यावा, कुणीतरी सांगावं. ताई कुलकर्णी आहेत, त्यांनी सांगितलं की या दुखण्यासाठी आता इलाज आहे. कुठला? तर एका डॉक्टरकडे जायचं. कुठल्या? पुण्याच्या. पुण्याचं नाव जसं आलं तसं याच्या अंगावरती काटाच उभा राहिला. मिरज, सांगली, सातारा, कोल्हापूर ही गावं निदान आवाक्यातली जाऊ शकत होतो, जवळ आहेत अशी. पण पुन्हा म्हटलं की कुठच्या कुठं पल्ला गेला. तो काहीच बोलला नाही आणि गप्पच राहिला. तशी ती पुन्हा म्हणाली, काय म्हणतो मी? कुलकर्णी यांच्या ताई म्हणत होत्या की पुण्याला तर जाऊन या जावा ही कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली भागामधली भाषा जावा. तिची समजूत घालायची म्हणून त्याने एक प्रयत्न केला आणि तो म्हणाला, अगं पर पुन्हा काय जवळ आहे होय? ती काय परड्यातली भाजी वाटली तुला? असं लांब इकडं गुण येत नाही तर मग तिकडं जायला नको. ती बाई पण तशीच, असे का लांब का असे ना, पण इथं गुणच येत नाही ना, मग तिकडे जायला काय हरकत? आज पुन्हा म्हणतीस, उद्या मुंबईला जाऊन म्हणशील. मुंबई म्हणजे मुंबई. रामाच्या बोलण्याने तिला रागच आला आणि फनकाऱ्याने म्हणाली, मग जायची पाळी आल्यावर मुंबईला बी जायलाच पाहिजे की काय उपकार करत आहे माझ्यावर? बघा, सगळं काही जे आहे ते खोटंच आहे. रोगही खोटा आहे, उपचार करणं चालू आहे, परंतु त्याला गुण येत नाही कारण रोगच नाही. पण जिला रोग झाला ती बाई मात्र तिचं जे काही आहे ते सोडत नाही. कसं आहे करून पैसा हा खर्च करायचाच असं ती ठरवते. आणि मग नवरा जेव्हा मुंबईला नाही म्हणतो तेव्हा ती म्हणते की का नाही जायचं? आणि तुम्ही नेऊन काय मला उपकार थोडीच करणार आहात, तुम्हाला ते करावंच लागणार आहे. आता खरी गोष्ट, रामा उपकार नव्हता करणारा. बायको म्हणजे सगळं करणं भागच होतं ना. तिथं उपकार आला तरी कसा आहे, पण संसारात गाड्याची ती दोन चाक नीट असायला पाहिजे, त्यासाठी प्रयत्नसुद्धा व्हायला पाहिजे. उद्या एक चाक निघून जर गाडा उलटला मग तो निस्तरण्यापेक्षा हा खर्च काय वाईट नव्हता केलेला, पण तो अनाठाईसुद्धा होऊ नये ना, एवढंच रामाचं म्हणणं होतं. आणि मग तो तिला पटवून सांगण्याचा प्रयत्न करून असा म्हणाला, अगं उपकार नाही हे खरं, पण इनाकारणी खर्चाचा तोड का? इनाकारणी खर्च कसं? हे तर काय लोकांचं ऐकून आज पातूर काय कमी खर्च केला का? एक सोडून 10 डॉक्टर दाखवलं, जे ह्या 10 जणांनी कळलं नाही ते पुण्यात कळणार आहे. आणि लोक सांगणार नाही, तू ऐकणार, तुम्हाला बायकोच नको झाली असं ती म्हणायला लागते. अगत असती तर कशाला म्हणाला असतं असं? रामान थोडा चेहरा कसनोसा केला आणि मग विचारलं, तू नको झाली सोय मला असं केव्हा म्हटलं होतं मी? म्हणायला कशाला पाहिजे? ते दिसतंच की. काय दिसलं तुला? ते काय दिसायचं? तुम्हाला बायकोच्या जीवापरीस पैसा लई प्यारा आहे, माझ्यापायी कशाला खर्च कराल तुम्ही? अगं मग आज पातूर काय कमी वतला होय पैसा? त्याचेच दात त्याच्याच घशात घालीत ती म्हणाली. मग ह्यात काय नवल केलं सा? बायको पाहिजे तर पैसा वताय नको, तो बी जवळ आहे म्हणून खर्च करायचा, नसता तर कोण तुम्हाला खर्च कर असं म्हणत होतं. हे तिचं म्हणणं अगदी बिनतोड होतं. जवळ पैसा असता तर हा प्रश्नच आला असता. रामा 4 पैसे बघून होता, हीच त्याची एक चूक. कारण नवऱ्याकडे पैसा आहे म्हणून मग असे दुखणे करायचे आणि तो पैसा खर्च करायचा, अशी या बाईची असणारी ती भूमिका किंवा विचारसरणी. हे तिचं म्हणणे बिनतोड. तर पुण्याला जाऊन गुण येऊ पण जाऊन यायला काय हरकत नव्हती. गुण येणं हे परमेश्वराच्या हाती असलं तरी प्रयत्न करणं हे त्याच्या हाती होतं. बायकोचं म्हणणं रामाला डावलता येत नव्हतं. 4-8 दिवसात चांगला दिवस बघून पुण्याला जायचं तो ठरलं. सगळं निश्चित झालं, पुण्याला न्यायचं, कुठं उतरायचं, कोणत्या डॉक्टरला दाखवायचं, ही सगळी यादी अशी तयार झाली. आणि एकाएकी रामाच आजारी पडला. त्याच्या दोन्ही पायाला कळ आली. आपले पाय अंतराळ धरून तो घरामध्येच बसला. आता बायकोची तब्येत दाखवायला पुण्याला निघालेला रामा पायात कळ घालून घर धरून बसला. आता हे दुखणे तसंच हां, बायकोसारखंच त्या. पायाला सूज नाही, काही फीज नाही, पाय धरून बसायची पाळी त्याच्यावर आली. अशी एकाएक कळ का यावी हेच कुणाला कळणं झालं. चांगला हिंडता फिरता धडधाकड माणूस कोंबडी डालण्यागत एक जागी बसून राहिला. काही केल्या पायातली कळ म्हणून काही कमी होईना. पुष्कळ उपाय करून बघितले पण गुण येण्याचं काही चिन्हच दिसेना. सरकारी दवाखान्यातलं औषध झालं, खाजगी वैद्याचं औषध झालं, पण काही म्हणून एक इलाजच तिथं चालेना. नाव रोग हा वाढू लागला आणि जास्तच होऊ लागला. पण कमीचा काटा काही दिसेना. होता एक दिवस भयंकरच झालं. पाय धरून बसलेला रामा
जोरजोरामध्ये एखादं गुर ढोर जसं ओरडतं तसं गुरागत ओरडण्याच लागला. तर त्याच्यावर ज्ञानच सारी गल्लीच जमा झाली. गावातले लोकही गोळा झाले. पाय उरावर घेऊन पडलेला रामा त्याला विचार लागला, आता ह्यावर उपाय तरी काय करावा. ह्यावर आता नेमका उपाय सुचवा. कोणतरी लोकांना म्हणायला लागतो. आता रामायला बघायला गोळा झाले लोक बसून राहिले. आपापल्या परिणाम उपाय आता सुचवायला लागले. चौकशी करू लागले. आता गावचे कुलकर्णी आहेत दत्तोजी पंत ते विचारायला लागले की रामा आज पतूर उपाय तरी काय केला सर यावर. रामा विव्हळतो आणि विव्हळत सांगू लागतो की नाही अहो जे सांगितलं ते केलंच की. डॉक्टर म्हणलं ते केलं बघा. दत्तोपंत पुन्हा विचारतात मग खुळ्या रगत शेणाची भावली तर लावून बघायची का नाही. अहो ती अजून पतून कशाला राहती. पहिल्या चुटला तेच लावलं यांचा इलाज. आणि रामानसुद्धा तो सर्वप्रथमच केलेला. मग त्याचा गुण नाही आला. असं सारखं वाढत चाललं निघून कसं येईल. यावर पंत हसले आणि म्हणाले तुम्हा नवराबागच दुखणं विपरीत म्हणायचं तर हो कशी मजा आहे बघा की तिच्या दुखण्याची ती तरा तर माझ्या पायाची ही तरा. आमच्या दुखण्यावर डाग तरच नाही बघा कोण या गावात. रामाची बायको मध्येच म्हणाली मला नाव ठेवत होता ना व तेच भोगायला लागलं बघा तुम्हाला. मला म्हणायची किती डॉक्टर तरी दाखवायचे. आता तीच पाळी देवानं आणली का नाही तुमच्यावर. ते बोलून आता काय उपयोग आहे. कुणीकडनं बरा होऊ द्या एकदा असं म्हणून येसूकुमार म्हणाला. असं करता का रामभाऊ. रामा विवळत म्हणतो हां कसं करू काय करू. तसं नव्ह का हे डाग तर आता तुम्ही बंदच करून टाका. डॉक्टर वगैरे आता बंद करा. डॉक्टर बंद करून काय करू. आपलं देशी उपाय करा काहीतरी. कथेच्या नावाकडे आपण आता आलो. देशी उपाय. देशी उपाय काय करू. यावर लांब कोकणातल्या एका वैद्याचं नाव सांगून येसूकुंभार म्हणाला काय म्हणाला की एक जाली मुळी आहे बघ त्याच्याजवळ. कोकणातल्या एका वैद्याजवळ जरा मुळी उकळून लेप दिला म्हणजे तुमची कळी थांबेलच. रामजी लोहार बसले होते त्यांनी सुद्धा या मताला साथ दिली. होय येसबा म्हणतोय ते खोटं नाही. एक वनस्पतीचा गुणच असतोय तसा. दुसऱ्या एकानं मध्येच तोंड खोपसलं आणि म्हणाला तर वनस्पती असं म्हणलं कशाला. जुन्या कामात तुमची औषध होती कुठं. येसूकुंभार म्हणाला अगा झाडपाला हेच औषध की त्या काळचं. ह्या टोचाच्या सुया आणि कुप्या हे आता आल्या. त्या काळामध्ये औषध कुठलं होतं हेच झाडपाला. रामजी बोलला आणि ऑपरेशन तरी कुठं होतं का. कवा तरी एखादं ऐकाय यायचं बा. आता बघा तर सर्रास कापाकापी चाललेली ह्याच तर का. अरे पोट दुखायला लागलं तर चाटणावर भागवायचं ते आता पोट फाडायची वेळ आली या. पोटाला पोट काय बी झालं की अंधी फाडायचं बघतात बघ. फाडाफाडी आणि कापाकापी शिवाय आता दुसरी भाषाच नाही आहे. जे ती आपापली मतं इथे व्यक्त करायला लागले. झाडपाल्याचे समर्थन सगळे करायला लागलेले आहेत आणि सगळीकडे आता हेच झाले. आता मूल उपसताना बी आता कापूनच काढतात म्हणे. आता मुलापर्यंत बाळणपणापर्यंत गेले की मूल बाहेर काढताना सीझर म्हणतो आपण ते पण सुद्धा करतायत. येसू मग आता गालात हसला आणि म्हणाला काय म्हणाला आता आठवलं म्हणून सांगू ना परवाची गोष्ट. काही जुनी काही नाही गोष्ट. ती बी थोरल्या एका आपल्या दवाखान्यातली आहे. कोणत्या एका बाबाचा खून झाला मेला होता का तर त्या मढ्याचं ऑपरेशन केलं बघा. आणि मी स्वतः डोळ्यानं बघितलं. आता मढ्याचं ऑपरेशन म्हणल्यावर काही होईक म्हणायचं का नाही. येसूकुमारा करून घेतलं. चुकीत समजून करायला जाऊन दंत बनवले. अरे येसबा ते ऑपरेशन नसेल पोस्टमार्टम असेल का. हां नाही हो पण तर ऑपरेशनच चांगलं फाडल्यानं मी डोळ्यानं बघितलं तर खालपासनं वर पतूर सळणं झाल्याशिवाय ऑपरेशन झालं. बोलणं हे दोघांचं असं जो तो मत मान वाढलं असतं. पण अंतराळ धरून म्हणजे पायाशी पोटाशी धरून रामा मध्येच जोरामध्ये ओरडायला लागला. अशीच 5 मिनटं गेली आणि कळ कमी झाल्यावर तर गिळून म्हणाला काय करू गा आता ह्या पायाला मी काय करू तरी काय. येसू बोलला जातोच का कोकणात 4 दिवस मोडतील पर पाय बरा होईल बघ. रामाजी लोहारे म्हणाला तिथे रामाजी लोहार सुद्धा आता म्हणाला काय म्हणाला की होय नाहीतर इथं आणि ऑपरेशन करायची पाळी येईल तर का सरळ असलेला पाय आणि कापून ठेवतील. जो तो आपापले मत तिथं मांडतो आहे. तर पुढील व्हिडिओ बघू आपण येसू आपला नेमका हा कथेमधला जो काय करतोय नायक पुढे आपण बघूया. ती थांबूया.